मित्रांनो, 3 मैदाने चालू आहेत आणि त्या तिन्ही मैदानामध्ये महाराष्ट्रातील तमाम टॉपचे नंदी पळताना दिसले आपल्याला. महाराष्ट्राचा लाडका देव बकासूर आणि त्या बकासूरसोबत आज पळताना दिसला गणराज. ही गाडी जी आहे ती फायनलसाठी पात्र झालेली आहे. STC लाईव्हवरती हे मैदान चालू आहे. बकासूरने कमबॅक तर केले, परंतु सर्जाने सुद्धा कमबॅक केलेला आहे आणि सर्जासोबत जो आहे तो नवनाथ जगदाळे शेठ यांचा, आगा शिवनगरकर यांचा आपला लक्ष आणि सर्जने या दोघांनी सुद्धा फायनलमध्ये म्हणजेच गुलालामध्ये धडक मारलेली आहे. परंतु मथुर एक पराभव काय झाला, लोकांना वाटलं की तो संपत असतो. एका पराभवाने कोण संपत नसतं मित्रांनो. त्याचा इतिहास खूप मोठा आहे. त्याने सलग 5 वर्ष बिंजोडचं मैदान मुंबई घाट गाजवला आहे. सोपी गोष्ट नाही आहे आणि घाटावरती अनेक त्यांनी 3 फेऱ्याच्या मैदानाचा तो राजा आहे आणि सगळ्या महाराष्ट्राचा लाडका बैल आहे. जसा बकासूर आहे तसाच राहुल पाटील अडवलीकर कल्याण यांचा मथुरसुद्धा आहे. आणि आज तुम्ही बघितलं, आज महाराष्ट्रातील एक टॉपची गाडी जी आहे ती पळताना दिसली आपल्याला. शाहिदभाई मुलानी नातेपुतेकरांचा हिंद केसरी सचिन पळाला आणि सचिनसोबत बिंजोडचा बादशाह मथुर पळाला. मथुर आणि सचिनचं हे नियोजन खूप दिवसापासून चालू होतं, परंतु हे नियोजन जे आहे ते आपल्याला 9 तारखेला म्हणजेच 9 मे रोजी एक मैदान होणार होतं. त्या मैदानामध्ये ही जोडी आपल्याला पळताना दिसणार होती, परंतु ते 9 तारखेचं मैदान 9 मेचं काही कारणास्तव कॅन्सल झालं. परंतु ते कॅन्सल झालं त्याच्यामुळे हे नियोजन जे आहे ते आज आखण्यात आलं होतं. अचानक सगळ्यांना एक आश्चर्याचा धक्का बसला. मथुर जो आहे तो आज अचानकपणे एवढ्या 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये कसा काय पळताना दिसला, कारण की मथुर जो आहे तो सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की हिंद केसरीच्या मैदानात किंवा मोठ्या मैदानामध्येच पळताना परंतु आज अचानक मथुर जो आहे तो मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसला. सगळ्या फॅन्सने त्याला डोळे भरून बघितलं, कारण की तुम्हाला माहिती आहे त्या बैलाचा इतिहास खूप मोठा आहे. खूप लोक बकासूरवरती प्रेम करतात, तसेच मथुरवरती सुद्धा खूप लोक प्रेम करणारे आहेत. जास्त पब्लिक मथुरचंच आहे मित्रांनो. ग्राउंड लेवलला मी सगळ्या महाराष्ट्राला सांगतो की मी स्वतःहून बघितलेलं आहे. बकासूरचं पब्लिक जे आहे ते ऑनलाईन म्हणजेच सोशल मीडियावरती खूप आहे, परंतु ग्राउंड लेवलला मथुरचं पब्लिक जास्त आहे. आणि राहुल पाटील यांच्यामुळे आहे, कारण की राहुल पाटील सगळ्या महाराष्ट्राच्या लाडके आहेत. सगळ्यांच्या हृदयातील ताईत आहेत ते आणि सगळ्यांची मनं जिंकणारी व्यक्ती आहे. अशी ही व्यक्ती राहुल पाटील अडवलीकर कल्याण. काय बोलू या व्यक्तीबद्दल. परंतु आज निराशा हाती आली. आज गट सुट्टा होता, गाडीवरती ड्रायव्हर होते रील स्टार अच्युत ड्रायव्हर रेठरे धरण. परंतु तुम्ही बघितलं सेमीला थोडीशी मथुरची गाडी जी आहे ती पब्लिक नव्हती, परंतु मथुर आणि सचिन ही गाडी जी आहे ती अचानकपणे गाडी पळताना खाली सुट्टी थोडंसं पुढे गेली, फाटीमध्ये घुसली. गाडी फाटीमध्ये कशी काय घुसली तेच काय समजलं नाही नक्की, परंतु असो, शेवटी खेळ आहे. खेळामध्ये कधी फॉल गाड्या होतात, चांगल्या नंदीच्यासुद्धा गाड्या फॉल होतात, परंतु असो स्पीड गाडीला जबरदस्त होतं. त्याच्यामुळे मला वाटते स्पीडच्यामुळेच ही गाडी जी आहे ती फॉल झाली असावी. आणि मथुरचं स्पीड सगळ्या महाराष्ट्रामध्ये सेमीला सगळ्यात बेकार पाळणारा हा एकमेव बैलगाडा शहर क्षेत्रातला नंदी म्हणजे मथुरच आहे. काय पळतो हा, डोळ्याचं पारणं फेडणारी लढत देतो. आणि चला असू द्या, एक पराभव मथुरचा झाला म्हणून कोणी हुरळून जाऊ नये. त्याचा इतिहास बघावा लोकांनी आणि मग लोकांनी त्याला म्हणजे बोलावं. काही लोक असतात, काही लगेच इंस्टाग्रामवरती रील्स टाकतात, काय टाकतात, परंतु त्यांना एक विनंती आहे चुकीच्या कमेंट्स किंवा रील्स टाकणाऱ्यांना की तो सुद्धा आपलाच नंदी आहे. जसं आपण बकासूरवरती प्रेम करतो, जसा बकासूर हरतो तसं सगळ्यांची मनं नाराज होतात, तसं मथुरचं सुद्धा हरले की लोकांची मनं नाराज होतात. परंतु कुणीही कसल्याही प्रकारच्या व्हिडिओ बकासूर किंवा मथुर हरला किंवा बकासूर मथुर कधी म्हणजे जिंकला एवढं हुरळून पण जाऊ नये, परंतु आनंद साजरा करा. परंतु एखाद्याच्या मनाला ठेच लागेल अशा काही टिप्पण्या करू नये मित्रांनो. असू द्या, मथुर सगळ्या महाराष्ट्राचा लाडका आहे. त्याने भरपूर नाव कमवलं या बैलगाडा शहरी क्षेत्रामध्ये आणि 3 फेऱ्याचा बादशाह, ओरिजिनल बादशाह
तसेच बिनजोडचा बादशाह आहे तो. आणि खरंच या बैलगाडा क्षेत्रामध्ये जसा आपण बकासूरला देव मानतो तसा मथुरसुद्धा देवच आहे या बैलगाडा क्षेत्रामध्ये. आणि असू द्या सचिनसुद्धा चांगलाच पळाला आणि आज सर्जासुद्धा फायनलमध्ये आहे. काय होईल फायनलमध्ये? बकासूर आणि सर्जा या दोन्ही जोड्या वेगवेगळ्या मैदानामध्ये आहेत. सर्जा आणि आगाशिवनगर, सर्जा आणि नवनाथ शेठ जगदाळे यांचा लक्ष्य ही गाडी फायनलमध्ये धडक मारली राजाच्या कुर्ले मैदानामध्ये. आणि बकासूर आणि गणराज ही गाडी भोर मैदानामध्ये फायनलमध्ये धडक मारली. काय होईल जरा कमेंट्समध्ये सांगा.